आतापर्यंत आणि एक उत्कृष्ट सामना पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. गगनबावडा आणि शिरोळ एक एक प्लेयर इकडे पाठवून द्या. नावं सांगायला. सलामीवीरांची नावं सांगा. नावं सांगायला कुणीतरी या. शिरोळ आणि गगनबावडा. नावं सांगा. फलंदाजांची नावं सांगा. आवाज आवाज जरा वाढवा. हा, सामना सुरू होतोय. षटकातील पहिला चेंडू आणि रिव्हर्स फटका मारलेला आहे. पॉवे किती धावा मिळत आहेत आणि हा चौकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका. फलंदाजाचं नाव सांगा. शिरोळ संघाला विनंती आहे आपला एक खेळाडू इकडे पाठवून द्या. नाव माहित नाही तिकडे पाठवा. गगनबावडा 2 धावा का? हा, डिक्लेअर अशा 2 धावा दिल्या पंचाने. 2 धावाने खातं खोललेलं आहे राहुलनं. षटकातील पुढचा चेंडू राहुलसाठी. पाहूया राहुल काय करतो ते. आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू खेळून काढायचा होता परंतु बीट झालेला आहे फलंदाज. स्ट्राईकला आहे तो राहुल. नॉन स्ट्राईक बॅट्समन नाव काय? नॉन स्ट्राईक बॅट्समन नाव काय? संतोष. नॉन स्ट्राईकला आहे तो संतोष. स्ट्राईकला आहे तो राहुल. विकास. पुन्हा एकदा चांगला चेंडू. विकासला काही समजलेलं नाही. धाव संख्या आहे ती 2. बिनबाद 2. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. गोलंदाजाचं नाव राहुल. शिरोळचा एक माणूस पाठवून द्या इकडे नावं सांगायला. राहुलचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा बीट झालेला फलंदाज. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय तो राहुल. उत्कृष्ट प्रदर्शन इथं गोलंदाजीचं राहुल कडून. आणि संतोषला काही चेंडू समजलेला नाही. दोन्ही फलंदाजांमध्ये थोडीशी चर्चा होते. हा सामना 5 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने. लेफ्ट आर्म बॉलिंग करतोय ओव्हर द विकेट. आणि उत्कृष्ट असा फटकावलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. 1 धाव घेतलेली आहे. 1च धाव मिळेल. धाव संख्या होते ती 3. बिनबाद 3. उत्कृष्ट गोलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अक्षरशः जकडून ठेवलेला आहे फलंदाजांना. कोणत्याही प्रकारची संधी मिळत नाही फटकेबाजीची. राहुलचा पुढचा चेंडू विकाससाठी. पाहूया विकास आपल्या संघासाठी काय करतो ते. आणि संतोषसाठी. आणि पंचाने षटक संपले असं घोषित केले. पहिल्या षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 3. बिनबाद 3. अतिशय उत्कृष्ट असं षटक टाकलंय ते राहुलनं. राहुल बोंबले. मोमले लिहिले बघा की. म्हणून माणूस पाहिजे. संजय कांबळे वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहे. समोर फलंदाज आहे विकास. धाव संख्या आहे 3. बिनबाद 3. खेळ करून दाखवायचा आहे. दोन्ही फलंदाजांना सूचना आहे. खेळ करून दाखवायचा आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन झालं पाहिजे. उत्कृष्ट अशी फलंदाजी करून दाखवायची आहे संतोष आणि विकासने. संजय कांबळे षटकातील पहिला चेंडू. वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे दुसरं षटक. ओव्हर द विकेट मारा करतोय तो विकासला. आणि चांगला चेंडू. यॉर्कर लेनचा चेंडू खेळून काढलाय मिड विकेटच्या दिशेनं. 1 धाव घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि धाव संख्या ती 1 ची भर. धाव संख्या होते ती 4. बिनबाद 4. स्ट्राईकवर आहे तो संतोष. संतोषला सुद्धा मोठी फटकेबाजी करायची. एक चांगला उत्कृष्ट असा फलंदाज आहे संतोष.
पाहूया आपल्या संघासाठी कशी फलंदाजी करतोय ते. संजय षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातोय तो संतोषसाठी. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाल्या. उंच फटकावलेला चेंडू झेल होतोय का पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि हा झेल बाद. पहिला धक्का शिरोळच्या संघाला बसलेला हा पहिला धक्का आहे. संतोष वैयक्तिक 0 शून्यावर बाद झालेला संतोष. खातं खोलता आलेलं नाही आणि उत्कृष्ट गोलंदाजी. संतोषनं मागच्या मॅचला 74 धावा काढलेल्या होत्या. खूप उत्कृष्ट फलंदाजी केली होती त्यानं, पण यावेळी त्याला जमलं नाही. क्रिकेट आहे शेवटी, होतं असं. त्यानंतर फलंदाज आलाय तो यासीन वासिम. इथं नावं सांगायला कोणतरी या शिरोळ. वसीम पटेल नाव सांगायला नको. वसीम पटेल एक नावाजलेला फलंदाज, जिल्हाभर ज्यानं आपल्या फटकेबाजीनं नाव कमावलेलं आहे असा वसीम पटेल आज आपल्या इथं शाहवाडी तालुक्यामध्ये शाहवाडीच्या प्रेक्षकांना, सरूडच्या प्रेक्षकांना एक चांगली खेळी करून दाखवण्यासाठी मैदानात आलेला आहे वसीम पटेल. संजय कांबळे उत्कृष्ट गोलंदाजी. ऑफ साईडच्या बाहेर टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळण्याच्या नादात संतोष झेलबाद झालेला आहे. संजय संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक फेकतोय. पुढचा चेंडू आणि स्ट्राईकला येतो नवीन फलंदाज वसीम पटेल. पाहूया वासिम आपल्या संघासाठी काय करतोय ते. संजयचा पुढचा चेंडू वासिमसाठी. चांगला चेंडू, तितक्यात चांगल्या पद्धतीनं थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतलेली आहे. एकाच धावेवर समाधान. धाव संख्या होती ती 5. 1 बाद 5. वसीमने आपलं खातं खोललेलं आहे आणि आता स्ट्राईकवर आहे तो विकास. संजयची चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे इथं. राईट आर्म फास्ट बॉलर. पुढचा चेंडू विकाससाठी. विकासला मोठी फटकेबाजी करायची आहे आणि चांगला, खरोखरच चांगला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू. बीट झालेला फलंदाज. एक धाव डिक्लेअर केले पंचाने. धाव संख्या होते ती 6. 1 बाद 6. उत्कृष्ट, अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी गगन बावडा संघाची. खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी पाहायला मिळते ती गगन बावडा संघाकडून. अतिशय दुर्गम भागातून हा संघ इथपर्यंत आलेला आहे. खरोखर कौतुकास्पद बाब आहे ही. शिरोळच्या फलंदाजांना थोडी फटकेबाजी करावी लागेल संघाला चांगली धावसंख्या उभारायची असेल तर. संजयचा पुढचा चेंडू वसीमसाठी आणि चांगला चेंडू. चेंडूवर धाव नाही, निर्धाव चेंडू. धाव संख्या ती 6. 1 बाद 6. षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय तो संजय. षटकातील शेवटचा चेंडू वसीमसाठी. पाहूया वसीम काय करतोय ते. आणि चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. एक धाव घेतलेली आहे वसीमनं. षटक संपलेला आहे. 2 षटकाखेरीज संघाची धाव संख्या आहे ती 7. 1 बाद 7. खरोखर चांगली गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे गगनबावडा संघाकडून. पॉवर प्ले असताना सुद्धा एकही चौकार किंवा एकही षटकार मारता आलेला नाही फलंदाजांना. पॉवर प्लेचा कोणताही फायदा उठवता आलेला नाही संघाला. पाहूया 18 चेंडू शिल्लक राहिलेत पहिल्या इनिंग मधले. 18 चेंडूत किती धावा जोडतायत वसीम आणि विकास. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आतापर्यंत केले ते गगनबावडा संघानं. आणि संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आलाय तो जीवन चव्हाण. आणि स्ट्राईकला आहे तो वसीम पटेल. एकदा जर वसीम पटेलच्या बॅटला चेंडू लागायला लागले तर मात्र चौकार आणि षटकारांची बरसात होईल, यात मात्र काही शंका नाही.
एक उत्कृष्ट फलंदाज, प्रेक्षकांचं मनोरंजन होईल, करमणूक होईल अशी फटकेबाजी त्याच्या चेंडू बॅट मधून बघायला मिळावी हीच आपण अपेक्षा करूया. जीवन पहिला चेंडू वसीमसाठी, संघातर्फे तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक जीवनचं. समोर आहे वसीम आणि शॉर्ट पिच चेंडू फटकावलेला आहे, चेंडू उंच गेलेला आहे आणि सीमारेषेवर झेलबाद झालेला आहे वसीम. अतिशय उत्कृष्ट असा झेल पकडलेला क्षेत्ररक्षकानं, चांगला फटकावलेला चेंडू होता परंतु सीमारेषेच्या बाहेर काय गेला नाही, सीमारेषेजवळ अगदी चिकटून झेल घेतलेला आहे, झेलबाद झालेला आहे वसीम पटेल. धाव संख्या आहे ती 7, 2 बाद 7. शिरोळच्या संघाला बसलेला हा दुसरा फटका आहे. दुर्दैवानं वसीमची फटकेबाजी प्रेक्षकांना बघायला मिळाली नाही, परंतु अजूनही 17 चेंडू शिल्लक आहेत. शिरोळचा संघ अजूनही फटकेबाजी करून चांगली धावसंख्या उभारू शकतो. शेवटी क्रिकेट आहे, काहीही घडू शकतं. उत्कृष्ट अशी गोलंदाजी, उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण गगनबावडा टीम कडून पाहायला मिळते. एक चांगले खेळाडू गगनबावडा संघाने इथपर्यंत आणलेले आहेत. खरोखर कौतुक आहे गगनबावडा संघाचं. शिरोळ संघ सुद्धा एक नावाजलेला संघ आहे, चांगली खेळी आतापर्यंत त्या संघाने केलेली आहे. जीवनचा पुढचा चेंडू स्ट्राईक वर आहे, तो अरुण, नवीन फलंदाज अरुण. जीवनचा पुढचा चेंडू अरुणसाठी आणि चेंडू फटकवायचा होता परंतु बॅटला लागून पाठीमा गेलेला आहे. डिक्लेअर अशी 1 धाव. धाव संख्या होते ती 8. धावगती थोडी वाढवावी लागेल कारण अजून एकही चौकार किंवा षटकार बसलेला नाही. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी बघायला मिळते ती गगनबावडा संघाकडून. एकापेक्षा एक उत्कृष्ट असे गोलंदाज. जीवनचा पुढचा चेंडू अरुणसाठी आणि अरुणनं चांगला फटका फटकावला. पाहूया झेल होतोय का, आणि हा पहिला चौकार संघातर्फे आणि धाव संख्या होते ती 12. शॉर्ट पिच चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीने पूल केला होता आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका, त्याच्यावर 4 धावा मिळत आहेत संघाला. स्ट्राईकला येतो विकासने फटकावलेला चेंडू आणि चौकार. धाव संख्या 12. जीवन पुढचा चेंडू विकाससाठी. जीवन वैयक्तिक पहिलं, संघातर्फे तिसरं षटक. विकाससाठी चेंडू फेकतोय आणि हा नो बॉल घोषित केलेला पंचांनी आणि फ्री हिट आहे. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलेला आहे. फलंदाजासाठी फ्री हिट आहे. पाहूया या संधीचा फायदा उठवतोय का तो विकास. जीवनचा पुढचा चेंडू विकाससाठी पटकावलेला चेंडू आणि मिड विकेट लॉंग ऑनच्या दिशेनं हा चौकार. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. खरोखर टाळ्या वाजवून अभिनंदन करूया फलंदाजाचं. चांगला असा फटका आणि धावसंख्या होते ती 17. 2 बाद 17. जीवन थोडस महागडं षटक, 2 चौकार बसले. पहिल्या 2 षटकात फक्त 7 धावा होत्या आणि या षटकात आतापर्यंत 10 धावा झालेल्या आहेत. थोडीशी महागडी गोलंदाजी जीवनची. चांगली अशी फटकेबाजी चालू झालेली आहे शिरोळ संघाची विकासकडून. जीवन ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू विकाससाठी. पाहूया विकास हळूहळू रंगात यायला लागलाय. पुन्हा एकदा चांगला तडकावलेला चेंडू. फाईन लेगच्या दिशेने जातोय चेंडू. पाहायचं आहे किती धावा मिळत आहेत ते. 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 3 धावा पळून काढलेल्या आहेत. पंचांनी सांगायचंय किती धावा. 3 धावा. धाव संख्येत 3 ची भर. धाव संख्या होते ती 20. जीवन षटकातील शेवटचा चेंडू अरुण आणि चांगला चेंडू. अरुणला खेळून काढायचा होता परंतु बीट झाले अरुण. षटक संपतंय. धाव संख्या आहे ती 20. 3 षटकाखेरीज संघाची धाव संख्या 20. या इनिंग मधले 12 चेंडू शिल्लक राहिले आहेत. या षटकामध्ये 13 धावा दिल्या जीवननं. पहिली 2 षटकं खूप चांगली पडली होती, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, पण ह्या षटकात 2 चौकार मारले ते विकासनं.
आणि शिरोळ संघानं एक चांगली धावसंख्या उभा करण्याचा प्रयत्न करत त्यांचे फलंदाज विकास आणि अरुण. 12 चेंडू राहिलेत, पाहूया 12 चेंडूत किती धावा जोडल्या जात आहेत ते. धाव संख्या आहे ती 20. 2 बाद 20. गोलंदाजाचं नाव काय? हा, सर्वांना एक सूचना आहे, जेवायचं कोण संजय कांबळे. वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 4थं षटक. पहिलं षटक खूप छान टाकलं होतं संजयनं. पुन्हा पाहूया त्या प्रकारचीच गोलंदाजी तो करतोय का. ओव्हर द विकेट मारा करेल तो विकासला. विकास 2 चौकार मारलेत त्यानं पाठीमागच्या षटकामध्ये. संजयचा पुढचा पहिला चेंडू विकाससाठी आणि अतिशय उत्कृष्ट असा चेंडू. फलंदाज त्रिफळा बाद झालेला आहे. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी संजयची. पहिल्या षटकात सुद्धा त्यानं फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि आताच्या षटकात पहिल्या चेंडूवर विकासला जो फटकेबाजी करत होता त्याला त्रिफळाचित केलेला आहे. उत्कृष्ट गोलंदाजीचा नमुना संजय कडून. आणि इस्माईल जमादार नवीन फलंदाज मैदानात येत आहे, तो इस्माईल जमादार. विकास हा वैयक्तिक 15 धावावर बाद झालेला आहे. विकास मनासारखी फटकेबाजी त्याला करता आली नाही कारण उत्कृष्ट गोलंदाजी झालेली आहे गगनबावडा संघाकडून. संजय षटकातील दुसरा चेंडू. नवीन फलंदाज आहे तो इस्माईल जमादार. एक अष्टपैलू आणि चांगला फलंदाज आहे इस्माईल. पाहूया संघासाठी काय करतोय ते. संजयची उत्कृष्ट गोलंदाजी. ओव्हर द विकेट. षटकातील पुढचा चेंडू. नवीन फलंदाज. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय. संजय पाहूया आपल्या संघासाठी आणखी एखादा बळी मिळवून देतोय का तो. षटकातील दुसरा चेंडू इस्माईल साठी आणि चांगला चेंडू लेग साईडला खेळून काढलेला आहे. 1 धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धाव संख्येत 1 ची भर. धाव संख्या होते ती 21. 3 बाद 21. उत्कृष्ट गोलंदाजी संजयची. फलंदाजांना कुठल्याही प्रकारची फटकेबाजी करू देत नाही तो. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आणि मोठे फटके काही खेळता येत नाही त्यामुळे धाव संख्या पाहिजे त्या गतीनं वाढत नाहीये. संजय पुढचा चेंडू अरुण साठी. पाहूया अरुण काय करतोय ते. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि यष्टीचित झालेला आहे तो अरुण. उत्कृष्ट अशी यष्टीचित केलेला आहे यष्टीरक्षकानं. या षटकातला हा दुसरा बळी. आनंदा पवार अतिशय उत्कृष्ट असं यष्टीरक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालेलं आहे गगनबावडा संघाकडून. संजय कांबळे याला या षटकातलं दुसरं यश मिळालेलं आहे आणि नवीन फलंदाज आहे तो नागनाथ चन्नागिरे सर. चन्नागिरे ना. हा, चन्नागिरे सर स्ट्राईकवर आहेत. संजयचा पुढचा चेंडू. पाहूया चन्नागिरे सर काय करतायत ते. आणि लेग स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. धाव संख्येत 1 ची भर. धाव संख्या होती ती 22. 4 बाद 22. अतिशय चांगली अशी गोलंदाजी गगनबावडा संघाकडून आणि कोणत्याही प्रकारची फटकेबाजी करता आलेली नाही शिरोळच्या संघाला. संजयचा पुढचा चेंडू चन्नागिरे सरांना आणि उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू फटकवण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू काय बॅटला लागलेला नाही आणि धाव संख्येत कोणत्याही प्रकारची भर नाही. धाव संख्या आहे ती 22. 4 बाद 22. संजय अतिशय उत्कृष्ट असा गोलंदाजीचा नमुना इथं सादर करतोय. षटकातील पुढचा चेंडू चन्नागिरे सरांसाठी आणि चांगला चेंडू रक्षात्मक पद्धतीने खेळून काढलेला आहे. कोणत्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या ती 22. 4 बाद 22.
खूपच उत्कृष्ट गोलंदाजी बघायला मिळते संजय कडून. कोणत्याही प्रकारची फटकेबाजी करता येईना फलंदाजांना. संजयचा पुढचा चेंडू आणि फटकावायचा होता परंतु अपील केलेले आहे यष्टीरक्षकाने. षटक संपलेला आहे. 4 षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 22. 4 बाद 22. खूपच सुंदर अशी गोलंदाजी गगनबावडा संघाकडून. शिरोळच्या फलंदाजांना मोठे फटके खेळता आलेले नाहीत. एकही षटकार आतापर्यंत बसलेला नाही. चांगले चांगले फलंदाज लवकर आउट झाले, बाद झाले आणि त्यामुळं संघाची धावसंख्या थोडीशी वाढू शकलेली नाही. चांगलं असं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी गगनबावडा संघाकडून. धावसंख्या आहे 22. 4 बाद 22. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन आलाय तो अमोल खोगरे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा वसूल करण्याचा प्रयत्न राहील तो शिरोळच्या संघाचा, कारण फक्त 22च धावा आहेत. एक चांगली आव्हानात्मक धावसंख्या जर उभा करायची असेल तर शेवटच्या 6 चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल शिरोळच्या फलंदाजांना. अमोल आपल्या संघासाठी 5वं षटक घेऊन येत आहे. ओव्हर द विकेट मारा करतोय तो इस्माईल साठी. इस्माईल पाहूया कशा प्रकारची फलंदाजी करतोय ते. एक चांगली धावसंख्या जर उभा करायची असेल तर नक्कीच या षटकामध्ये चौकार आणि षटकारांचा पाऊस पडावा लागेल. अमोल ओव्हर द विकेट इस्माईल साठी. षटकातील पहिला चेंडू, चांगला चेंडू, उजव्या यष्टी बाहेर जाणारा चेंडू, फुलटॉस आणि लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहे आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या होती ती 24. पहिल्या चेंडूवर 2 धावा घेतलेल्या आहेत त्या इस्माईलने. फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा काय उठवता आला नाही इस्माईलला. अमोल षटकातील पुढचा चेंडू, दुसरा चेंडू इस्माईल साठी. धावसंख्या आहे ती 24 आणि चांगला फटकावलेला चेंडू. पाहूया काय होतंय ते. आणि हा षटकार, अतिशय उत्कृष्ट असा फटका, लॉंग ऑफच्या वरून षटकार मारलेला आहे इस्माईलने. धावसंख्या होते ती 30. उजव्या यष्टीवरचा चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे तो इस्माईलने आणि आपल्या संघासाठी 6 धावा वसूल केलेल्या आहेत. अमोलचा पुढचा चेंडू इस्माईल साठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू लेग साईडला खेळून काढलेला, 1 धाव घेतलेली आहे आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या होते ती 31. 4 बाद 31 आणि स्ट्राईकला आहेत ते आता चन्नागिरे सर. राहिले 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू अमोलचा चन्नागिरी सरांसाठी. चन्नागिरी सर ऑफ साईडच्या बाहेरच्या चेंडू आणि पॉइंटच्या दिशेने खेळून काढलेला आहे. 1 धाव, एकाच धावेवर समाधान. धावसंख्या होती ती 32. 4 बाद 32. केवळ 2 चेंडू राहिलेत या इनिंग मधले. अमोल षटकातील 5वा चेंडू इस्माईल साठी. पाहूया इस्माईल काय करतोय ते. आणि फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय आणि थोडीशी मिस फिल्डिंग. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे आहे आणि 2 धावा पळून काढलेल्या आहेत. 2 धावा मिळत आहेत फलंदाजांना. धावसंख्या होती ती 34. षटकातील शेवटचा चेंडू, या इनिंग मधला शेवटचा चेंडू अमोलचा. समोर आहे इस्माईल. धावसंख्या आहे ती 34. पाहूया इस्माईल आपल्या संघासाठी चौकार किंवा षटकार खेचतोय का ते. अमोलचा चेंडू आणि चांगला असा फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला चेंडू आणि हा षटकार. अतिशय उत्कृष्ट असा फटका आणि शेवटच्या चेंडूवर 6 धावा वसूल केलेल्या आहेत इस्माईलनं. डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा षटकार. धावसंख्या होते ती 40. खरोखरच चांगली अशी धावसंख्या उभा केली शेवटच्या षटकामध्ये शिरोळच्या संघानं
आणि जिंकण्यासाठी गगनबावडा संघाला 30 चेंडूत 41 धावांची गरज आहे. 30 चेंडूत 41 धावा. शेवटचं षटक थोडस महागडं ठरलं. अमोलचं 2 षटकार गेले त्या षटकामध्ये आणि ते दोन्ही षटकार इस्माईलने मारलेले आहेत. उत्कृष्ट अशी धावसंख्या उभी केली ती इस्माईलने. इस्माईल वैयक्तिक 18 या धावसंख्येवर नाबाद आणि चन्नागिरे सर 1 या धावसंख्येवर नाबाद राहिले. चेंडूत 41 धावा. फार काही मोठं असं आव्हान नाहीये. संजय देसाई बरोबर ना फलंदाज संजय देसाई. स्ट्राईकला आहे तो जीवन चव्हाण आणि नॉन स्ट्राईकला आहे ते संजय देसाई. गोलंदाजाचं नाव
गोलंदाजाचं नाव काय? शिरोळचा एक प्लेअर पाठवा नाही तर. राऊसो संघातर्फे वैयक्तिक आणि पहिलं वैयक्तिक संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक. राऊसो समोर फलंदाज आहे जीवन. षटकातला पहिला चेंडू जीवनसाठी आणि उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू. जीवनला काही समजलेलं नाही. जीवन बीट झालेला आहे. चांगला असा चेंडू, चांगली सुरुवात शिरोळच्या संघाकडून. राऊसो करत आहे ओव्हर द विकेट. गोलंदाजी उजव्या हातानं. या जर धावा वाचवायच्या असतील तर चांगली गोलंदाजी करावी लागेल शिरोळच्या संघाला. आणि डाव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. अशा रीतीनं गगनबावडा संघानं आपलं खातं खोललेलं आहे. धाव संख्या आहे 1, बिन बाद 1. संघातर्फे पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक राऊसो. षटकातील पुढचा चेंडू आणि चांगला चेंडू. पुन्हा एकदा बीट झालेला आहे जीवन. जीवनच्या काही लक्षात आलेलं नाही चेंडू. पोटा फटका खेळण्याच्या नादात बीट झालेला आहे जीवन. पॉवर प्लेचा फायदा उठवू पाहतायत फलंदाज, परंतु चेंडू काय बॅटला लागलेला नाही. राऊसो चांगली गोलंदाजी करतोय. पुढचा चेंडू जीवनसाठी आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका. पूल केलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेनं आणि क्षेत्ररक्षणही तितक्याच चांगल्या पद्धतीच्या शिरोळच्या संघाकडून. 2 धावा काढलेल्या आहेत फलंदाजांनी आणि धावसंख्या होते ती 3. शॉर्टपिच चेंडू चांगल्या पद्धतीनं फटकावलेला होता, परंतु चौकार काय गेलेला नाही. तितक्यात चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. राऊसो षटकातला पुढचा चेंडू जीवनसाठी. पाहूया राऊसो कशा प्रकारचा चेंडू फेकतो ते. आणि पुन्हा एकदा अतिशय उंच फटकावलेला चेंडू. पाहूया काय होतंय ते. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे. पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलेल्या आहेत आणि हा चौकार. पहिला चौकार जीवनच्या बॅटमधून गगनबावडा संघासाठी. चांगली अशी फटकेबाजी करतोय तो जीवन. पॉवर प्लेचा चांगला फायदा घेतोय. राऊसोला चेंडूचा टप्पा अजून सापडलेला नाही. शॉर्टपिच चेंडू आणि तितक्यात चांगल्या पद्धतीने तडकावलेला तो जीवनने. चांगली फलंदाजी करतोय तो जीवन. राऊसो षटकातला पुढचा चेंडू जीवनसाठी. पाहूया जीवन काय अजून एखादा चौकार मारतोय का. आणि पुन्हा एकदा चांगला फटकावलेला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेनं आणि हा चौकार. 1 बाउन्स चौकार. उत्कृष्ट अशी फलंदाजी जीवनची. उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू तितक्यात चांगल्या पद्धतीनं तडकावलेला आहे तो जीवन आणि आपल्या संघासाठी एक उत्कृष्ट चौकार मारलेला आहे. धावसंख्या होते ती 11, बिनबाद 11. पहिलं षटक सुरू आहे. चांगली अशी फलंदाजी पाहायला मिळते प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करतो ते जीवन. राऊसो पुढचा चेंडू जीवनसाठी आणि चांगला चेंडू. यावेळी जीवनला काय चेंडू समजलेला नाही आणि षटक संपतंय. थोडंसं महागडं षटक राऊसोचं. पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या होते ती 11, बिनबाद 11. 24 चेंडूत 30 धावांची गरज आहे गगनबावडा संघाला. हा सामना 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी खेळवला जात आहे. या दोन्ही संघांनी आतापर्यंत चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट फलंदाजी आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण काय असतं दोन्ही संघांनी दाखवून दिलेलं आहे. आता सुद्धा चांगला खेळ चालू आहे मैदानामध्ये. संघातर्फे दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहे तो. गोलंदाजाचं नाव काय? गोलंदाजाचं नाव काय? हा, अतिरिक्त खेळाडू जर बाहेर असेल तर दंड होईल. संतोष वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे दुसरं षटक. पहिला चेंडू चांगला चेंडू तितक्या चांगल्या पद्धतीनं खेळून काढल्या. स्ट्रेट ड्राईव्ह आणि किती खराब क्षेत्ररक्षण. अतिशय सोपा असा टप्पा होता, परंतु दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये ताळमेळ नसल्यामुळं हा चेंडू सीमापार जातोय. चांगला चेंडू होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता तो.
संजय देसाईनं आपलं खातं खोललेलं आहे. लॉंगॉनच्या दिशेनं तडकावलेला चेंडू, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि गगनबावडा संघाला 4 धावा मिळत आहेत. धाव संख्या होते ती 15. संतोष आपल्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन जातोय तो संजयला. पाहूया संजय अजून एखादा चौकार मारतोय का ते, आणि चेंडू तडकावण्याच्या नादात पाठीमागे गेलेला आहे. 1 धाव डिक्लेअर केलेली आहे पंचांनी. धाव संख्या आहे ती 16. बिनबाद 16. अतिशय चांगली सुरुवात. 41 या धाव संख्येचा पाठलाग करण्यासाठी एक आदर्श सुरुवात गगनबावडा संघाकडून. बिनबाद 16. दुसरं षटक सुरू आहे. संतोषचा पुढचा चेंडू संजयसाठी आणि चांगला तडकावलेला चेंडू लॉंग लेगच्या दिशेनं. 1 टप्पा, दुसरा टप्पा आणि चेंडू सीमापार. संजयच्या बॅटमधून हा दुसरा चौकार. थोडीशी खराब गोलंदाजी आणि धाव संख्या ती 20. अजून दुसरं षटक संपलेलं नाही. पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवत आहेत दोन्ही फलंदाज, जीवन चव्हाण आणि संजय देसाई. चांगली गोलंदाजी केली होती गगनबावडा संघाने. आता चांगली फलंदाजी सुद्धा त्यांच्याकडून पाहायला मिळते आणि 20 धावा झालेल्या आहेत संघाच्या. बिनबाद 20. संतोष थोडीशी महागडी गोलंदाजी संतोषची. आता राऊंड द विकेट. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा चेंडू टोलवायचा होता परंतु पाठीमागे गेलेला आहे. धाव संख्येत 1 ची भर. धाव संख्या होती ती 21. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांची गरज आहे आणि अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही. नाबाद 21. संतोष राऊंड द विकेट. मारा करेल तो संजय देसाई याला. 2 चौकारासह संजय 9 या वैयक्तिक धावसंख्येवर खेळतोय. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि मिडॉनवर झेलबाद होतोय तो संजय देसाई. मिडॉनच्या वरून त्याला टोलवायचा होता चेंडू परंतु झेलबाद झालेला आहे तो संजय देसाई. वैयक्तिक 9 या धावसंख्येवर पहिलं यश मिळवून देतोय संतोष आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करून बाद झालेला आहे तो संजय देसाई. फलंदाजीसाठी आले ते मुंडे सर. एक उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू मुंडे सर. पाहूया आपल्या संघाला सामना जिंकून देत आहेत का ते. एकोणीस चेंडूत 20 धावांची गरज आहे गगनबावडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी आणि स्ट्राईकवर आलेले आहेत नवीन फलंदाज मुंडे सर. संतोष तापूड शेवटचा चेंडू या षटकातला मुंडे सरांसाठी. पाहूया मुंडे सर काय करतायत ते शेवटच्या चेंडूवर. आणि चांगला चेंडू. षटक संपलेला आहे. उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्या आहे ती 2 षटकाखेरीस 21. पॉवर प्ले मध्ये चांगल्या अशा धावा वसूल केलेल्या आहेत गगनबावडा संघानं. 1 बाद 21 आणि 18 चेंडूत 20 धावांची गरज आहे गगनबावडा संघाला. काही होऊ शकतं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एक षटक चांगलं पडलं तर सामना फिरू शकतो. एखादा चांगला खेळाडू बाद झाला तर सामना फिरू शकतो. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत सांगता येत नाही कोण जिंकेल ते. हीच तर खासियत आहे या खेळाची. गोलंदाजीसाठी आलाय तो अरुण. वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 3रं षटक अरुण. स्ट्राईकला आहे तो जीवन. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे जीवननं. अरुणचा पहिला चेंडू फटकावलेला आहे जीवननं. पाहूया किती धावा मिळत आहेत. लॉंग लेगच्या दिशेनं चेंडू फटकावलेला आहे. पहिली धाव काढलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा आणि 2 धावसंख्येत संघाच्या धावसंख्येत 2 ची भर. धावसंख्या आहे ती 23. अरुण षटकातील पुढचा चेंडू जीवनसाठी आणि चांगला चेंडू.
उजव्या एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू तडकावायचा होता जीवनला, परंतु बॅटच्या पट्ट्यात काय येत नाही आणि त्यावर काय धाव मिळत नाही. धाव संख्या स्थिर आहे 23. एक बाद 23. अरुणचा उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू तडकावलेला आहे जीवन आणि हा षटकार. उत्कृष्ट फटका, खूपच उत्कृष्ट फटका. कव्हरच्या दिशेनं ऑफ साईडला फटकावलेला चेंडू. एवढं सोपं नसतंय हा शॉट खेळणं, पण चांगली फलंदाजी जीवनची. अगदी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करताना मिळतोय तो जीवन. अरुणचा पुढचा चेंडू जीवनसाठी आणि यावेळी मात्र चांगला चेंडू अरुणचा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता जीवनला, पण जीवन बीट झालेला आहे. आतापर्यंत जीवन 2 चौकार आणि 1 षटकार मारलेला आहे. अरुण पुढचा चेंडू जीवनसाठी आणि उंच फटका खेळलेला आहे. पाहूया काय होतंय ते. पॉइंटचे क्षेत्ररक्षक झेल घेताना आणि चांगली खेळी करून जीवन झेलबाद झालेला आहे. अरुण संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं यश मिळवलेलं आहे. धाव संख्या आहे ती, संघाची धाव संख्या आहे ती 29 आणि या 29 धाव संख्येमध्ये जीवनच्या 23 धावा आहेत. उत्कृष्ट अशी खेळी करून जीवन झेलबाद झालेलं आहे. जिंकण्यासाठी अजूनही 12 धावांची गरज आहे गगनबावडा संघाला आणि जीवनची जागा घेण्यासाठी आलेला आहे नवीन फलंदाज तो अमोल पाटील. एक उत्कृष्ट फलंदाज, चांगली खेळी केली आतापर्यंत या मैदानावर अमोलने. तशाच खेळीची अपेक्षा आणि गगनबावडा विजयाकडे हळूहळू आगेकूच करतोय. चांगल्या फलंदाजीचं दर्शन गगनबावडा संघाकडून. अरुणचा षटकातील पुढचा चेंडू अमोलसाठी आणि चांगला चेंडू. बॅटला काही लागलेलं नाही, त्यावर काही धाव नाही. षटक संपलेलं आहे. धाव संख्या आहे ती 29. 12 चेंडूत 12 धावांची गरज. गगनबावडा संघाला जिंकण्यासाठी 12 चेंडूत 12 धावांची गरज आहे. उत्कृष्ट अशी फलंदाजी, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी, चांगला सामना प्रेक्षकांना इथं बघायला मिळतोय. अतिशय चुरशीचा सामना चालू आहे आणि शिरोळ संघाकडून वैयक्तिक पहिलं आणि संघातर्फे 4थं षटक. नाव काय गोलंदाजाचं? वसीम. चांगली फलंदाजी केली होती वसीमनं. आता गोलंदाजी कशी करतोय पाहूया. संघातर्फे 4थं आणि वैयक्तिक पहिलं षटक आणि स्ट्राईकवर आहेत ते मुंडे सर. आपल्याकडून चांगल्या खेळीची अपेक्षा आहे, आशा आहे. एखादा षटकार, चौकार आणि चांगला चेंडू. यॉर्कर आणि मुंडे सर त्रिफळाचीच झालेले आहेत. संघाला मिळालेले तिसरं यश. 11 चेंडूत 12 धावांची गरज आहे. चांगली अशी गोलंदाजी वसीमची. यॉर्कर लेनचा चेंडू मुंडे सरांच्या काय ध्यानात आला नाही आणि ते त्रिफळा बाद झालेले आहेत आणि वैयक्तिक 0 या धावसंख्येवर बाद झालेले आहेत ते मुंडे सर आणि त्यांची जागा घ्यायला आलेला आहे तो फलंदाज संजय कांबळे. चांगली गोलंदाजी केली होती संजय कांबळे यांनी. पाहूया फलंदाजीमध्ये काय करतायत ते. एक नावाजलेला खेळाडू, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक संजय कांबळे आपल्या संघाला विजय मिळवून देतोय का पाहूया. 11 चेंडूत 12 धावांची गरज आहे गगनबावडा संघाला. सामन्यात काहीही होऊ शकतं. अजून एखादा बळी शिरोळच्या संघानं जर मिळवला तर अत्यंत चुरशीचा हा सामना होणार आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही काहीही होऊ शकतं. आजपर्यंत आपण अनेक सामने पाहिले, शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही सांगता येत नाही. वसीम षटकातला पुढचा चेंडू घेऊन जातोय, नवीन फलंदाज आणि सुरक्षात्मक दृष्टीने खेळून काढलेला चेंडू. 1 धाव मिळते. खातं खोललेलं आहे ते संजय कांबळे यांनी. एका धावसंख्येवर समाधान. धावसंख्या होते ती 30.
वसीम षटकातील पुढचा चेंडू समोर आहे अमोल पाटील. वसीमचा षटकातला पुढचा चेंडू अमोलसाठी आणि चांगला चेंडू तितक्याच चांगल्या पद्धतीनं थर्डमॅनच्या दिशेने खेळून काढलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावत आहेत आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावेवर समाधान. धाव संख्या होते ती 32. वसीम चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. समोर फलंदाज आहे तो अमोल पाटील. वसीम षटकातील पुढचा चेंडू अमोलसाठी. अमोल एक चांगला फलंदाज. पाहूया आपल्या संघासाठी विजय मिळवून देतोय का ते. आणि फुल टॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलेला आहे आणि 2 धावा डिक्लेअर. अशा 2 धावा. धाव संख्येत 2 ची भर. धाव संख्या होते ती 34. जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर फुलटॉस चेंडू आणि पुरेपूर त्याचा फायदा उठवला अमोलने. चांगला फटका. दुर्दैवानं थोडासा चुकला नाही तर हा षटकारच गेला असता. वसीम षटकातला पुढचा चेंडू अमोलसाठी. चांगली फटकेबाजी अमोलची आणि अतिशय उत्कृष्ट असा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडू खेळलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि अतिशय उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण शिरोळच्या संघाकडून पाहायला मिळालेले. एकाच धावेवर समाधान. धाव संख्या होती ती 35. जिंकण्यासाठी अजूनही 6 धावांची गरज आहे. वसीम आता राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय ते संजय कांबळेसाठी. वसीम षटकातला पुढचा चेंडू संजयसाठी आणि चेंडू तडकवायचा होता संजयला परंतु बॅटच्या पट्ट्यात आलेलं नाही आणि या चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव नाही. पंचांनी षटक संपले असं घोषित केले. 4 षटकाखेरीज संघाची धाव संख्या ती 35. 6 चेंडूत 6 धावा. 6 चेंडूत 6 धावा. वसीमनं आपल्या षटकात 6 धावा दिल्या. चांगलं षटक टाकलं वसीमनं. अतिशय चुरशीचा सामना. असं वाटलं होतं की गगन बावडा हा सामना एकतर्फी जिंकेल परंतु अंतिम संघासाठी दोन्ही कर्णधारांनी चंदगड आणि करवीर या संघाच्या दोन्ही कर्णधारांनी टॉस साठी यायचं आहे. चंदगड आणि करवीर या संघाच्या कर्णधारांनी टॉस साठी मैदानामध्ये यायचं आहे. अंतिम सामना वेळेत चालू करायचा आहे तर दोन्ही कर्णधारांना एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे मैदानामध्ये. 6 चेंडूत 6 धावा आणि शिरोळच्या खेळाडूंमध्ये थोडीशी चर्चा सुरू आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करायला पाहिजे. गोलंदाजांना ते सूचना देत आहेत. अरुण वैयक्तिक दुसरं आणि संघातर्फे 5वं षटक टाकण्यासाठी आलेला आहे तो अरुण. अरुणवर मोठी जबाबदारी आहे कारण 6 धावांचं रक्षण करायचं आहे. समोर आहे तो अमोल एक नावाजलेला फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज अमोल. चांगला फलंदाज चांगला गोलंदाज. चांगला असा सामना पाहायला मिळतोय. अरुण षटकातील पहिला चेंडू अमोलसाठी. पाहूया अमोल पहिल्या चेंडूवर काय करतोय ते आणि उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू अमोलच्या काही लक्षात आलेलं नाही. अतिशय उत्कृष्ट असा चेंडू गुडलेनचा चेंडू आणि 5 चेंडू 6 धावा. थोडीशी चुरशी निर्माण होते सामन्यामध्ये. अरुण चांगली गोलंदाजी करतोय अमोलसाठी. दुसरा चेंडू पाहूया अमोल काय करतोय ते आणि पुन्हा एकदा वाईड. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू आणि पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. पंचांचा निर्णय अखेरचा निर्णय आहे आणि हा 1 धाव मिळते ती गगनबावडा संघाला. धाव संख्या होते ती 36. 5 चेंडूत 5 धावा. 5 चेंडूत 5 धावा. समोर आहे अमोल आणि सामना करतोय ते अरुणचा पुढचा चेंडू अमोलसाठी. चांगला चेंडू खेळून काढलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. 1 धाव घेतलेली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. खूप चांगली गोलंदाजी. खूप चांगली फलंदाजी आणि तितक्याच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण शिरोळ संघाकडून. अरुण चांगली गोलंदाजी करतोय. दबावाखाली सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय आणि तितकीच चांगली फलंदाजी गगनबावडा संघाची. संजयसाठी अरुणचा पुढचा चेंडू. पाहूया संजय काय करतोय. चांगला चेंडू परंतु थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर फायदा उठवलेला आहे गगनबावडा संघानं. चांगली चुरशी निर्माण झाली होती आणि अशा या चुरशीच्या क्षणी
थोडं जरी आपण ढिलाई दाखवली तरी ती महाग पडू शकते. जिथं एक धाव मिळणार नव्हती तिथं 2 धावा मिळाल्या आणि धावसंख्येत 2ची भर. धावसंख्या होती ती 39. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. चेंडू 3 चेंडू 2 धावांची गरज. 3 चेंडू 2 धावांची गरज. अरुण खरोखर चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत अरुणनं, पण त्याला मनावाशी साथ दिली नाही क्षेत्ररक्षकांनी. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होतोय आणि अरुणचा पुढचा चेंडू संजयसाठी. पाहूया संजय काय करतोय ते. अरुणचा पुढचा चेंडू आणि चांगला चेंडू. किती छान आणि किती सुंदर चेंडू. अपील करतायत पंचांकडे, परंतु पंचांनी अपील फेटाळलेला आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. उत्कृष्ट गोलंदाजी. खूप अभिनंदन अरुणचं. चांगल्या टप्प्यावरचा चेंडू तडकवायचा होता तो संजयला, परंतु संजयच्या बॅटच्या पट्ट्यात आलेला नाही. 2 चेंडू 2 धावा. एक वेळ असं वाटत होतं की गगनबावडा हा सामना सहज जिंकेल, परंतु क्रिकेट, मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. 2 चेंडू 2 धावा. धावसंख्या आहे ती 39. 3 बाद 39. 2 चेंडू 2 धावा. प्रेक्षकांचे डोळे आणि कान एक झालेले आहेत. पाहूया अरुण काय करतोय ते. आतापर्यंत तरी त्याने चांगले चेंडू टाकले. 2 चेंडू 2 धावा. समोर फलंदाज आहे तो संजय. अरुण आणि संजय यांच्यामध्ये कोण युद्ध जिंकतंय पाहूया. अरुणचा पुढचा चेंडू संजयसाठी. तडकावलेला चेंडू ऑन साइडला. 1 धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावीसाठी फलंदाज प्रयत्न करतायत आणि इथं धावबाद होऊ शकतो. फलंदाज धावबाद झालेला आहे. 1 धाव मिळालेली आहे. अतिशय शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना उत्कंठावर्धक होतोय. 1 चेंडू 1 धाव. 4 बाद 40 धावांची लेवल झालेली आहे आणि किती रोमहर्षक सामना पाहायला मिळाला बघा प्रेक्षकांना. दोन्ही संघांनी चांगला खेळ केलेला आहे. किती सुंदर गोलंदाजी केली ती अरुणनं. आतापर्यंत फक्त 5 धावा दिल्यात आणि एका चेंडूत 1 धाव. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना आणलेला आहे शिरोळच्या संघानं. उत्कृष्ट गोलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि गगनबावडा संघ एक वेळ असं वाटलं होतं की एखादा षटक ठेवून हा सामना जिंकेल, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी शिरोळ संघाकडून पाहायला मिळाली आणि सामना चुरशीचा झालेला आहे. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर चेस विन. एक ओव्हर सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. दोन्ही संघांना सूचना आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल आणि चेस विन. 1 चेंडू 1 धाव. एका चेंडूत एका धावेची गरज. क्रिकेट काय असतं, काय खेळ असतो या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नवीन फलंदाजाचं नाव सांगायचं आहे. नवीन फलंदाजाचं नाव राकेश. थरारक सामना, उत्कृष्ट असा सामना, क्षणाक्षणाला प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा हा सामना. एका चेंडूत एका धावेची गरज. अरुणची उत्कृष्ट गोलंदाजी. कौतुक करावं तेवढं थोडंच आहे अरुणचं. चांगल्या टप्प्यावर त्यानं गोलंदाजी केली. फलंदाजांना काही चेंडू त्याचे कळाले नाहीत आणि शेवटच्या चेंडूपर्यंत त्यानं सामना आणलेला आहे. सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर होईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे, कारण एक चांगला सामना त्यांनी प्रेक्षकांना पाहायला दिला. क्रिकेट हा रोमहर्षक खेळ, अनिश्चिततेनं भरलेला खेळ आणि रोमांच काय असतो या सामन्यामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत काहीही सांगता येत नाही सामन्याचं काय होईल. हा, पंचांनी सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. पंचांनी सामना लवकर चालू करून घ्यायचा आहे. आपल्याला अंतिम सामना खेळवायचा आहे. त्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे, त्यामुळं वेळेत सर्व गोष्टी पार पाडाव्यात. अरुण शेवटचा चेंडू षटकातला पाहूया आणि स्ट्राईक वर येथून राकेश. एका चेंडूत एका धावेची गरज. पाहूया
सगळ्यांचे कान आणि डोळे एक झालेले आहेत. एका चेंडूत एका धावेची गरज. सर्व क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतलेले आहेत. अरुण मारा करेल तो राकेशला. राकेशवर मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाला एक धाव काढण्याची. अरुण आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आणि या सामन्यामध्ये चांगली अशी पंचगिरी, दोन्ही पंचांनी अतिशय उत्कृष्ट अशी पंचगिरी केलेली आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव न घेता जे योग्य आहे तेच निर्णय दिलेले आहेत. दोन्ही पंचांचं कौतुक. अरुण लवकर गोलंदाजीच्या स्टान्सवर यायचं आहे. चला सामना चालू करा पंचांनी. कृपया सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्यत्यय आणू नका. सामना चालू करा. चला क्षेत्ररक्षणे आपल्या जागेवर चला. एका चेंडूसाठी इतका वेळ नाही लागला पाहिजे. एक चेंडू एक धाव. सर्वांच्या नजरा राकेशच्या बॅटकडे आहेत. अरुणचा शेवटचा चेंडू, सामन्याचा शेवटचा चेंडू राकेशसाठी आणि चांगला चेंडू, उत्कृष्ट फटका आणि हा चेंडू सीमा पार जातोय आणि हा सामना गगनबावडा संघाने जिंकलेला आहे. क्रिकेटचा थरार काय असतो तो पाहायला मिळाला. चांगला फटकावलेला चेंडू राकेशनं आणि चेंडू सीमा पार गेलेला आहे आणि अशा रीतीनं गगनबावडा संघानं हा सामना जिंकलेला आहे. शिरोळच्या संघाचं सुद्धा कौतुक, कारण त्यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत सामना नेला. दोन्ही संघातील खेळाडूंचं मनापासून कौतुक. संयोजकांच्या वतीनं उत्कृष्ट असा सामना पाहायला इथं मिळाला आणि हा सामना गगनबावडा संघानं 6 गडी राखून जिंकलेला आहे. यानंतर अंतिम सामन्याचे नाणेफेक. कुंभार सर काय झाली नाणेफेक? अंतिम सामना चंदगड आणि करवीर. एक चांगला सामना, उत्कृष्ट सामना पाहायला मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूया. आतापर्यंत सर्व सामने अतिशय रोमहर्षक आणि प्रेक्षणीय झाले. चांगला खेळ करून दाखवला.